नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1065.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 44.46%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18.98 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 19,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स सेक्युर्ड ₹2038 करोड न्यू ऑर्डर्स अक्रॉस इंडिया अँड ग्लोबल मार्केट्स. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे अक्रॉस इंडिया अँड ग्लोबल मार्केट्स आणि मित्रांनो, या ऑर्डर्सची किंमत आहे 2,038 कोटी रुपये. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,209.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 12.09%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.13 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया टू अनाउन्स Q3 फायनान्शियल इयर 2025 रिझल्ट अँड कन्सिडर सेकंड इंटरिम डिव्हिडंड ऑन धिस डे, नो मोअर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने 31 जानेवारी 2025ला आपली बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 31 जानेवारी 2025ला आपल्या क्वार्टरली रिझल्टसोबत इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते आणि या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 7 जानेवारी 2025. चला आता बोलूया टॉरेंट पॉवर लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,465 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 46.49%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 73.82 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 74,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, सुझलॉन ग्रुप अँड टॉरेंट पॉवर अचीव 1 गिगावॅट वाइंड एनर्जी माइलस्टोन इन इंडिया आफ्टर विनिंग न्यू 486 मेगावॅट हायब्रिड ऑर्डर. तर मित्रांनो, सुझलॉन ग्रुप आणि टॉरेंट पॉवरने इंडियामध्ये 1 गिगावॅटचा वाइंड एनर्जी माइलस्टोन अचीव केला आहे. 486 मेगावॅटचा हायब्रिड ऑर्डर मिळाल्यानंतर. चला आता बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,226.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3.88%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, जेफ्रीज नुवामा कट टार्गेट प्राईज फॉर डॉक्टर रेड्डीज. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपल्या Q3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 1,379 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 1,413.30 कोटी रुपये आणि मित्रांनो, मागल्या फायनान्शियल इयरच्या Q3मध्ये या कंपनीचा रेव्हेन्यू होता 7,215 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 15.9% म्हणजे जवळपास 16%ने इन्क्रीज होऊन 8,358 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, ब्रोकरेज फर्म नुवामाने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडवर आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईज 1,553 रुपयेने कट करून आता या ब्रोकरेजने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडवर टार्गेट प्राईस दिला आहे 1,500
33 रुपयांचा. तसेच मित्रांनो, जेफ्रीजने डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडवर अंडर परफॉर्मची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि टार्गेट प्राईज 1210 रुपयाने कट करून टार्गेट प्राईज दिला आहे 1170 रुपये. आणि मित्रांनो, ब्रोकरेजच्या टार्गेट प्राईजच्या कारणामुळेच आज आपल्याला डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.90% म्हणजे जवळपास 5%चा लोअर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 113.06 रुपये आणि या कंपनीने जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून 7.06%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 95,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, NTPC ग्रीन्स सबसिडरी विन्स 300 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट इन NHPC's टेंडर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेडला 300 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1244.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.40%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.86 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 17 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, मुकेश अंबानी टू बिल्ड वर्ल्ड्स लार्जेस्ट डेटा सेंटर इन जामनगर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जे मुकेश अंबानीची कंपनी आहे, ही कंपनी इंडियाच्या गुजरात स्टेटच्या जामनगरमध्ये जगातील सर्वात मोठा डेटा सेंटर बिल्ड करण्याचा प्लान बनवत आहे, अशी अपडेट रिपोर्टच्या माध्यमातून येत आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.